राधे राधे. कशात गावाकडे गेल्यानंतर विदर्भात स्पेशल आमच्या रोडगे करून खाणार नाही असं कधीच होणार नाही. अचानक प्लॅन ठरला होता, घरी जायचं होतं पण सोमवार उपवास होता. सासूबाईंचं लगेच म्हणणं आलं की भाजीपोळीपेक्षा रोडगे बनवूया. मग काय सासूबाईंनी लगेच मनावर घेतलं. दोघी सासा मिळून मस्तपैकी रोडग्याचा उंडा वगैरे चुरला आणि रोडगे करायला घेतले. आहोंच्या या मनात आलं की आज माझ्या हातची भाजी मी करून सगळ्यांना खाऊ घालतो. छानपैकी बाबाची लुंगी वगैरे घातली आणि लागले अहो कामाला. आता मला मधामधातून म्हणत होते की मला अजिबात इंस्ट्रक्शन देऊ नको, माझ्या मताने मी भाजी करणार आहे. खरंच यांच्या हाताला खरंच चांगली खूप चव आहे. कोणतीही भाजी केली की भाजीला चव खूप चांगली येते. आता रोडग्या म्हणल्यानंतर त्याच्या सयासोबत आलू वांग्याची भाजी बाप्पा एकच नंबर. आणि विदर्भामध्ये खरंच जेव्हा तुम्ही कधी येसाल ना, रोडगे आणि आलू वांग्याची भाजी आवर्जून खावी अशी मला वाटते. कारण की खरंच खूप म्हणजे खायलाही खूप टेस्टी असतात आणि सगळ्यांना आवडतात. मग काय आईने गप्पा गोष्टी करत करत लगे मस्तपैकी छान भाजी बनवली होती. इकडं सासूबाई वगैरे त्यांचे रोडगे करणं सुरू झालं. लगेच सासूबाई म्हणते की माझ्या मुलाला तिनं गोड गोड बोलून कामाला लावलं. असं काही नाही, सगळ्यांनी मिळून कामं केली की पटापट कामही होतात आणि कामाचा आनंदही होतो. आता रोडगे इथं पाहू शकता. रोडगे भाजण्यासाठी गौऱ्या पहिले त्याला खाली जमिनीवर थोडीशी खोल आडी अशी खणून घेतली होती आणि त्याच्यामध्ये गौऱ्या टाकल्या होत्या. गौऱ्या टाकल्या. सासूबाई म्हणत की तुम्ही दोघंही नवरा बायको तर कामाला लागा, तुम्हालाही पुढं चालून आलंच पाहिजे. तसंही प्रत्येक गोष्ट ही करून पाहिली की हळूहळूही जमतेच. मग काय दोघांनी अशा गौऱ्या पसरून सासूबाई सांगत होत्या. पसरल्यानंतर त्याला जाळ लावला आणि बराच वेळ त्या जळू दिल्या. मग उपवास असल्यामुळे उन्हाळाही होता. उन्हाळ्यात छानपैकी आम्ही लस्सीचा आनंद घेतला बसल्या बसल्या. आणि खरंच गावाकडे आलं की हे गमती जमती हसत खेळत कधी टाईम जातो आणि कधी नाही काही समजत नाही. आमच्या आहोंना मात्र गावाकडे यायला खरंच खूप आवडतं. पाहू शकता छानपैकी रोडगे वगैरे भाजले होते. वरण त्याच्यावर मस्त गरमागरम तूप, सलाद सोबत आणि आलू वांग्याची भाजी. सगळ्यांना जेवायला बसवलं. पुरुष मंडळी जेवायला बसले की आम्ही त्यांना जेवायला वगैरे वाढलं. खरंच हा जेवणाचा आनंदही खूप वेगळा असतो. गावाकडे सगळे गमती-जमती करत करत एकमेकांच्या सोबत बसतात. वेळातला वेळ काढून गप्पा गोष्टी करतात. पाहू शकता खूप मस्त छान लेयर आल्या होत्या रोडग्याला. भाजी खूप मस्त वास येत होता भाजीचाही. भाजी चांगली झालीच असं म्हणणार, कारण की आहोने त्यांच्या हातानं पहिल्यांदा गावाकडे भाजी बनवली होती. सगळ्यांचे जेवण वगैरे झालं. आम्हीही त्या जेवणाचा वाट बघत होतो. जेवण वगैरे झालं की, कारण की आम्हालाही 4 वाजता घरी जायसाठी निघायचं होतं. खरंच आयुष्य जगताना आपण हे दिवस कुठंतरी मिस करतो. आता आयुष्यामध्ये आपल्याकडे सगळ्या जीविका जगण्यासाठी सगळ्याच फॅसिलिटी अवेलेबल आहे. पण कुठं ना कुठंतरी आपल्या जीवाभावाच्या माणसासोबत गप्पा गोष्टी करण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा वेळ मात्र आपल्याकडे राहिलेला नाही. मग काय जेवण वगैरे हे केलं. लगेच दिराला विचारलं की भाजी कशी झाली बा. त्यांनी सांगितलं की एकच नंबर वहिनी, काही विषय आहे का, भाऊनं भाजी बनवली होती. हसत खेळत कधी जेवण झालं आणि कधी टाईम पाहता पाहता 2-2:30 वाजले, काही समजलं नाही. आता त्यांचं पाहून आमच्याही पोटामध्ये कावळे उड्या मारत होते, कारण की आम्हालाही होत्या उपवास. नणंदबाईला म्हणतात तुम्ही तोपर्यंत तुमच्या भावाला जेवायला वाढा. पटापट मी किचन वगैरे आवरून घेतलं की लगेच आम्ही जेवायला बसलो. खरंच भाजी खूप छान झाली आणि रोडगे आणि आलू वांग्याची भाजी ही विदर्भामध्ये स्पेशालिटी आहे आणि याला चव मात्र एकच नंबर असते. सगळ्याजणी आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे केलं. आता जेवण केलं की असं वाटत होतं की घरी जाण्यासाठी पायही ओढत नव्हते. पण काय घरीही जावंच लागणार होतं. असा होता रोडगे पार्टीचा ब्लॉग.